वाव. हाय, मी अमृता आणि मी आता पे लागली चहा. हाय दोस्तों, कैसे हो आप? जेवण केलं का तुम्ही? या चहा पेला. हाँ, या चहा पेला. चाय पी लिया. या दोघींना व्हिडिओमध्ये घ्यायचं कारण एकच, जेव्हा पण मी व्हिडिओ बनवते आणि मोबाईल त्यांना देते बघायला, तेव्हा ते मोबाईल घेतात, कॅमेरा ओपन करतात, व्हिडिओ काढतात आणि म्हणतात हॅलो दोस्तो कैसे हो आप. मी आता काम करते, म्हणजे माझं अनुकरण त्या करतात आणि खूप हसतात त्या दोघीही. त्या खूप एन्जॉय करतात माझे व्हिडिओ बनवून झाल्यानंतर. म्हणून आज म्हणलं या दोघींनाही व्हिडिओमध्ये घेऊया, त्यामुळे त्यांनाही छान वाटेल. आणि सईच्या चेहऱ्यावर खूप सुंदर अशी स्माईल आली होती. मम्मीनं आमच्यासोबत व्हिडिओ बनवला. या वस्तूंची तारीफ आपण स्वतःच केली पाहिजे. इतर कोणी करो ना करो, पण पहिल्यांदा ते आपण करायचे. आपण केली तारीफ की इतरांना खूप आवडतं. हे खडं मी सईसाठी बनवलं होतं, ते की तिला खूप आवडलं होतं. ती दिवसभर घालत होती, काढत होती. मम्मा वाव किती छान आहे, किती छान आहे. लेकरू जेव्हा असं आपल्या केलेल्या वस्तूंची तारीफ करतं ना, तेव्हा काय बोलू. एका आईसाठी खूप अनमोल गोष्ट असते जेव्हा तिचं मूल तिच्या वस्तूंची तारीफ करतं. मला खूप आवडतं बरं का, जेव्हा कोणतीही वस्तू असो, खाण्याबद्दल असो किंवा त्यांना काय घेतलं, मी शॉपिंग त्यांच्यासाठी केली, छोटं फूल तरी दिलं तरी वाव मम्मा किती छान आहे गं, हे तू माझ्यासाठी केलं आहे, असं खूप बोलतात आणि खूप गोड असतं त्यांचं बोलणं. आणि हे खडं सई बघा कशी घालून बघत होती, काढत होती. तिला ॲक्च्युली ना हे काढायचं होतं कारण की तिने दिवसभर घातलं होतं, त्यामध्ये काढ म्हणत होती आता मला. इकडे माऊचा आणि लेकीचा डान्स चालू होता. साक्षी तिला डान्स शिकवत होती. साक्षी आल्यापासून ना दोघेही खूप खुश असतात. त्यांच्यासोबत इथे खेळायला कोण नसते ना, असं साक्षी आली ना त्यांना खूप आनंद वाटतो. माऊसोबत दिवसभर खेळते, 24 तास म्हणजे 24 तास खेळते ती. जोपर्यंत दमत नाही, थकत नाही ना माऊ, तोपर्यंत माहेरी एखादं काम केलं तरी आईवडिलांची शाबासकी भेटायची. पण सासरी तसं नाही. सासरी कितीही काम करा, आपल्या कामाची किंमत कोणालाच नसते. शेवटी वरून तेच लोक आपल्याला म्हटलं की तू काय केलं, तू दिवसभर काय केलं. सगळं तर आम्ही केलं. ही हालत फक्त माझीच नाही बरं का, आपल्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सगळ्या स्त्रियांचीच तशी आहे. ज्या सासरवासने आहेत त्यांनाही माहीतच असेल की सुनेने किती जरी काम केलं, किती जरी सासू सासऱ्यांना माया लावली, तरी तिची काहीच किंमत नसते. शेवटी ती दुसऱ्यांचीच मुलगी असते ना. तिचं सासरचं घर तिचं असतं ना, माहेरचं घर तिचं असतं. स्त्री सगळ्यांच्या सुखाचा विचार करते, पण तिच्या सुखाचा विचार करणारं इथं कोणीच नसतं. शेवटी आजारी पडली की तिला माहेरीच पाठवून देतात, का तर तिला तिथंच आराम भेटतो ना. सासरी तर फक्त काम काम काम. काल अचानक आम्ही आमच्या गावाला आलो होतो, कारण की जरा फॅमिली इश्यू झाला होता म्हणून आलो होतो. घरी आल्यानंतर सकाळी लवकर उठून मी घरातली सगळी कामे केली. तरीही मला हेच ऐकायला भेटलं की तू काहीसुद्धा केलं नाही, सगळं आम्हीच केलं. बरं असू दे, तुम्ही तर केलं ना.